नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, पवित्र पोर्टलवर सेल्फ सर्टिफिकेशन करताना आपल्या हातून खूप साऱ्या चुका घडतात आणि अशा मला कमेंट्स सुद्धा येतात, की मॅडम आम्ही सेल्फ सर्टिफाईड करताना अशा चुका केलेल्या आहे आणि ते आता आपण चेंज करू शकतो का? किंवा दुरुस्त करू शकतो का? किंवा याबद्दल आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना काही प्रॉब्लेम येईल का? त्यासाठीच तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे पवित्र पोर्टल हेल्पलाईन सेंटर. तर बघा मित्रांनो, जर सेल्फ सर्टिफिकेशनमध्ये काही प्रॉब्लेम झाला किंवा आपला मोबाईल नंबर चेंज झाला असेल किंवा बंद पडला असेल, ईमेल आयडी चेंज झाली असेल, तर त्याकरिता पवित्र पोर्टल मार्फत आपल्याला एक हेल्पलाईन सेंटर दिले असते. प्रत्येक जिल्ह्याचे हेल्पलाईन सेंटर आपल्याला प्रोव्हाईड केल्या जाते आणि आपल्याला त्या सेंटरवर जाऊन हे चेंजेस करून येऊ शकतो. तर आपल्याला हे हेल्पलाईन सेंटरची माहिती कुठून मिळते? तर मित्रांनो, आपल्या लॉगिनवरच हे हेल्पलाईन सेंटर पवित्र पोर्टलमार्फत आपल्याला प्रोव्हाईड केल्या जाते. सगळ्या जिल्ह्याची लिस्ट पवित्र पोर्टलवर टाकल्या जाते आणि तिथूनच आपल्याला हे हेल्पलाईन सेंटर मिळतात आणि त्याचप्रमाणे आपल्याला तिथं जाऊन, आपल्या जिल्ह्याला जाऊन आपल्याला चेंजेस करता येते. तर बघा मित्रांनो, ही आहे पवित्र पोर्टल डिस्ट्रिक्ट अँड रिजनल लेवल हेल्प सेंटर. बघा मित्रांनो, इथे सीरियल नंबर दिलेला आहे. त्यानुसार डिस्ट्रिक्ट दिलेले आहे. बघा इथं कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग सगळ्या डिस्ट्रिक्टचे हेल्पलाईन ॲड्रेस आपल्याला दिल्या जाते. बघा इथं हेल्प सेंटर ऑफिस ॲड्रेस. जसं की एक्झाम्पल जर आपण कोल्हापूर घेतला, तर इथं बघा सर्व शिक्षा अभियान किंवा संगणक कक्ष किंवा कागलकार हाऊस, जिल्हा परिषद कोल्हापूर. मीन्स झेडपीला जाऊन तुम्हाला हे चेंजेस करता येतात आणि तिथे जाऊन या ॲड्रेसवर जाऊन आपल्याला कोणाची भेट घ्यायची आहे, ज्याच्यामार्फत आपण हे चेंजेस करू शकतो. तर इथे आपल्याला नेम ऑफ पर्सन पण दिलेलं आहे. बघा झेडपीला जर आपण गेलो, तर इथे घनश्याम पुरेकर यांना आपण भेटू शकतो किंवा पूनम तामके मॅडम यांना भेटू शकतो आणि यांच्या सगळ्यांच्या मार्फत आपण हे सगळे चेंजेस जे म्हणजे आपले मिस्टेक झालेली आहे तिथे जाऊन आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन आपण त्या पर्टिक्युलर पर्सनला भेटून आपल्याकडे येऊन काय मिस्टेक झाली किंवा आपल्याला काय चेंज करून घ्यायचा आहे ते आपण त्यांच्याकडून करून घेऊ शकतो. तर ही जी लिस्ट आहे मित्रांनो, ही 2022च्या भरतीची लिस्ट आहे. जे डिस्ट्रिक्ट वाईज सगळ्या डिस्ट्रिक्ट वाईज इथे आपल्याला प्रोव्हाईड केलेलं आहे. 2025च्या भरतीसाठी पण तुम्हाला अशाच प्रकारे हेल्पलाईन सेंटरची माहिती पवित्र पोर्टल मार्फत किंवा जेव्हा चेंजेस करण्याचा टाईम असेल, दिलेला असेल, त्या वेळेत तुम्ही हे चेंजेस करून घेऊ शकता. त्याच्या व्यतिरिक्त नाही करून घेऊ शकत. जेव्हा पर्टिक्युलर तुम्हाला वेळ दिला जाईल, की पवित्र पोर्टल मार्फत या तारखेपासून तुम्हाला चेंजेस करता येईल, तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन हे चेंजेस करू शकता. जर तुमच्याकडून अशाच काही चुका झालेल्या असेल, तर घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे. तुम्ही ह्या मार्फत काय करू शकता, काही चेंजेस करून घेऊ शकता मित्रांनो. तर इथं बघा सगळ्या जिल्ह्याचे अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, बुलढाणा जिल्हा, यवतमाळ जिल्हा सगळ्या जिल्ह्यांचे ॲड्रेस इथं तुम्हाला प्रोव्हाईड केलेले आहे. त्याचबरोबर कोणत्या पर्सन थ्रू तुम्हाला हे काम करून घ्यायचे आहे. जनरली ई-ओ ऑफिस किंवा झेड-पीवरच हे सगळे चेंजेस करून दिल्या जातात. तिथे जाऊन तुम्हाला प्रत्यक्ष जाऊन तुम्हाला ते करून घ्यावं लागेल आणि आणखी एक गोष्ट मित्रांनो, ह्या सगळ्या चेंजेस करताना तुम्हाला एक ॲप्लिकेशन लेटर हवा असतो. ते प्रत्यक्ष तुम्ही स्वतः लिहायचं असते, की ह्या-ह्या प्रकारचे चेंजेस मला करायचं आहे. सपोज दॅट तुमचा मोबाईल नंबर जर बंद झाला असेल, तर तसा तुम्ही अर्ज करायचा आहे, की माझा पूर्वीचा जो मोबाईल नंबर आहे तो बंद झाला
त्या कारणानं मला माझं काय करायचं आहे, मोबाईल नंबर चेंज करायचा आहे. असा एक अर्ज तुम्हाला सोबत न्यावा लागेल आणि तुमचा आधार कार्ड आणि पॅन कार्ड एवढे डॉक्युमेंट तुम्हाला तिथे लागणार आहे. आणि जर तुम्हाला ही पी-डी-एफ हवी असेल डिस्ट्रिक्ट हेल्पलाईन सेंटरची, तर मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर ही पी-डी-एफ प्रोव्हाईड करून देते मित्रांनो. तुम्हाला जर याची पी-डी-एफ पाहिजे असेल, तर माझ्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉइन करू शकता. तर ही होती शॉर्ट माहिती पवित्र पोर्टलमध्ये जर तुमचे सेल्फ सर्टिफिकेशन करताना चुका झाल्या असेल, तर या प्रकारे तुम्ही त्या दुरुस्त करू शकता. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेशन आवडली असेल, तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला आणखी कोणत्या गोष्टी समजत नसेल किंवा काही डाऊट असेल, तर तुम्ही मला कमेंट्समध्ये तुमचे प्रश्न किंवा तुमचे डाउट्स विचारू शकता. धन्यवाद.